काय रे रोज कसा वाटतो? एकदम झकास. एक गंभीर प्रश्न पडला आहे. तुला लग्न म्हणजे काय माहित आहे का? काय रे रोहन, यावर्षी घरच्यांनी मनावर घेतलं दिसतंय. स्वतःचे 4 हात करणार की काय? फालतू करते नको, प्रश्नांचे उत्तर दे. टफ क्वेश्चन डिटेक्टेड. तरी पण प्रयत्न करतो. सापडलं तर थोडक्यात सांगायचं तर एक व्यक्ती म्हणते मी बरोबर आहे आणि दुसरी व्यक्ती म्हणते हो हो तूच बरोबर आहे. मी तर ऐकून आहे नवरा बायकोची खूप सारी भांडणं होतात. कशावर होतात काय माहित आहे का तुला? हे तर ब्रह्मदेवालाही नाही माहित. काय? मेन रिझन डिटेक्टेड. नक्कीच नवरा नीट वागत नसणार. पण यासोबतही असंख्य कारणे आहेत. चहा कोण बनवणार? रिमोट पुढे ठेवलाय आणि बायको म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जे नवऱ्याला कधीही आठवत नाही. अच्छा, तर लग्न म्हणजे फक्त भांडणच का? नाही, माझ्या भाषेत सांगायचं झालं तर लग्न म्हणजे 40% प्रेम, 30% तडजोड, 20% ठीक आहे माझी चूक आणि 10% चला जेवायला बाहेर जाऊया. बरोबर, हे मात्र खरं आहे. नवरा बायको भांडतात पण दुसऱ्या क्षणाला बोलायला लागतात. चला तर मग मंडळी पाहूया नवऱ्या बायकोच्या आयुष्यातील ते गोड आणि मजेशीर क्षण घेऊन येत आहेत आपले पुढचे कलाकार. हॅलो हॅलो, कसा आहेस तू? किती वर्षांनी बोलतोय. तिथं कनात जाऊन साधे बघ ना, मी जर बोलून घेतो. कोण जर जास्त वेळ चालेल. हा हॅलो 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 हॅलो, ठेवला वाटतं तरी फोन. दुकानात जाऊन साड्या बघायच्या. केवढी ते ट्रॅफिक, काय ही गर्दी. दादा जरा एसी लावता का आणि जरा भारीतली साडी दाखवा. ए राजू, एसी लाव रे, भारीतली साडी घेणार आहेत ते.
ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, परवाच नवीन स्टॉक आलाय, खूप व्हरायटी आली आहे. कुठल्याही दुकानात गेल्यावर परवाच नवीन स्टॉक कसं काय आलेला असतो गं? जरा गप्प बसतोस का? चहा सुखात आलोय आणि जरा स्वतःशी बोलणं बंद कर थोडा वेळ. मग मला पण बोलू देत जा. मग नाही मी बोलणार स्वतःशी. आवड आहे. नाही हा, घाई चॉईस केला की निर्णय फसतो. तुझ्यावरनंच बघणार. ओ दादा, तुम्ही साड्या दाखवा ना, सासूबाईंसाठी घ्यायची. मग सांगा कोणती साडी दाखवू? पैठणी, कांजीवरम की गडवाल? काय घडिया? काय घडिया? मगरीची नावाची साडी? ओ दादा, प्राण्यांची नावाची साडी नको आम्हाला. खरं तर ते गडवाल आहे. खरंच आपण मराठी आहोत. आम्ही पैठणी घेऊ. ताई आमच्या घरची साडी तुम्ही सासूबाईंना दिली ना तर खुश होऊन ते अख्खी एस्टेट तुमच्या नावावर करते बघा. माझी वेळ. मग सांगा कोणती रंगाची पैठणी दाखवू? मला काय वाटतंय ब्लू घेऊया. मस्त दिसेल ब्लू कलर. आमच्याकडे ब्लूची भरपूर व्हरायटी आहे. मग सांगा रॉयल ब्लू, कोबाल्ट ब्लू की पेस्टल ब्लू? अरे बापरे, हे रंग कधी निघाले? मग ग्रीन कसं वाटेल? ग्रीन कलर तर बेस्टच चॉईस आहे. मग सांगा ओलिव्ह ग्रीन, पॅरेट ग्रीन की मेहंदी ग्रीन? तेव्हा वाचवा. घेऊन टाकू. तू थांब रे. दादा, चिंतामणी कलरची दाखवा. अरे बापरे, चिंतामणी कलर. मला तर मनीची चिंता. रंग बघा ताई, फोटोला फिल्टर लावायची गरज नाही, एवढा भारी आहे. 14,990 फक्त. बघा स्वस्त आहे ना, पूर्ण 15,000ची पण नाहीये. हो ना, मग त्या उरलेल्या 10 रुपयांचं काय करायचं? करूया. तुमचे सगळे टोमणे कळतात बरं का मला. निमित्तानं साडी खरेदी करतो आपण. मग काय बघत तुला चांगलीतली साडी घेतली तर? मी तर विचार करत होते माझ्यासाठी पण एखादी घेऊन टाकते. साध्या लोणबत येतात काय विचारतात ना, मग घेऊ. हा हे राजू एसी बंद कर रे, भारीतली साडी नको म्हणतात ते. आणि ती आलिया भट आली ती आण रे. काय आलिया भट पण येते ते साधे घ्यायला? बस का दादा, व्हायरल साडीची नाव ऐकते. तसंही म्हटलेलंय ना, आलिया भट असावे साधारण. बरं बरं बस कर आता. ही बघा ताई, स्वस्त आणि मस्त युनिक पीस आहे. लिमिटेड एडिशन, अनलिमिटेड अटेन्शन. साडी आहे. असं काय करतो? अजून किमान 7-8 साड्या तरी बघू दे. अगं कशाला, अजून 12 दुकान फिरायचे आपल्याला. म्हणजे 12 ती 420 साधे बघायचे. 12 420. अहो दादा, बारी आती 96. बघ 96. 11 किती वाईट. त्या वर्षी वर्ल्ड कप सुद्धा हरलो होतो आपण. नको ग नको, हीच घेऊ. त्यापेक्षा तू एक काम करतोस का, या 3 मजली दुकानात फिरून येतोस? ओ दादा, सगळ्या साड्या बघून शेती हीच साधी घेऊ. बघा ही नील. अगं म्हणजे ते 5ला करून ठेवतील ना, नंतर शोध नको. वापस का आता? दादा, तुम्ही एक नारायणपेठ आणि महेश्वरी पण दाखवा. मी काय म्हणतो नेहमीप्रमाणे, जरा बाकीचे काय घेतात ते पण बघून घे ना. म्हणजे मी दाखवते रे सारे चांगले नाहीत का? दुकानात नंबर पण मला दाखवतोय तुम्हाला. तसं नाही, बायकांना इतर बायकांनी सिलेक्ट केलेल्या साड्या आवडतात. दुकानात कोण काय घेते याकडे सगळे जास्त लक्ष असतं. खरं बोलतात तर हे मी पण रोज नोटीस करतो. पण ताई तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पण काही कतरिनापेक्षा कमी नाही. बघितलं म्हणजे यांच्या 5 रुपयांच्या रुमाल खरेदीसाठी पण आपण यांच्या बरोबर जातो आणि आपल्या साड्या खरेदींच्या वेळेला किती संकट पडतं. तुम्हीच सांगाय बरोबर आहे का? ही बघा, नवीन प्रिंट मध्ये एकदम फ्रेश माल. आज मिस केले तर उद्या रिग्रेट. दादा, या 2 छान आहेत, या काय? थँक्यू. झाली एकदाची खरेदी. दमलो रे बाबा
फ्रेश वाटतोय का नाही तर लगेच बदलून आणू. चाललो रे बाबा कौशल. मस्करी केली रे. काय रे आपण इतक्या साड्या बघितल्या, एखादी साडी माझ्यासाठी तुला घेऊशी नाही वाटली? किमान म्हणायचं तरी मग तुला एखादी आवडते का? त्याचं असं आहे, जरा हात लावून करतो बॉक्स बघ काय येणार ते मला जे म्हणतं तेच ना. फिरून ये तेव्हा फिरता फिरता ही फिरत्या रंगाची साडी आवडली मला तुझ्यासाठी आणि मी ती घेऊन आलो. तुला नसेल आवडली तर तू बदलू शकतेस. हा चल कशाला, कमाल साडी आहे. थँक्यू.